पण मला असं वाटतं आपल्या सगळ्या लोकांचं गावाच्या विकासाकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, आणि त्याच्यात आपण केवळ गव्हर्नमेंटला दोष देऊया नको. गव्हर्नमेंट, गावातले शिकलेले लोक, म्हणजे कोकणाचं निम्म नुकसान जर कोणी केलं असेल तर कोकणातल्या सारस्वतांनी ज्या दिवशी कोकण सोडलं, कोकणाच्या नुकसानाला सुरुवात झाली असं मी म्हणतो. कारण स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करण्याची क्षमता, आणि सारस्वत बाय कास्ट आपण म्हणूया नको, नाहीतर आपण गडबडीत अडकू. म्हणजे मी जेव्हा सारस्वत शब्द जेव्हा म्हणतोय याचा अर्थ शिकलेले भूमिपुत्र जेव्हा गाव सोडून मुंबईमध्ये जेव्हा जातात तेव्हा गावामध्ये अडाणी लोक राहतात आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होत नाही, आणि राजकीय पक्षांना ही खेळणी सांभाळणं खूप सोयीचं पडतं. कारण प्रतिप्रश्न विचारणारा गावात जेव्हा कोण नसतो तेव्हा दर 5 वर्षांनी त्यांना चुना लावणं खूप सोयीचं पडतं. प्रॉब्लेम तिथे आहे. त्याचे मला प्रामाणिकपणे असं वाटतं अक्षम्य झालेलं दुर्लक्ष एक मुद्दा. दुसरा मुद्दा प्रदीप, मला असं वाटतं की जी दुनिया मी टी व्हीवर बघतो आणि जी दुनिया मी जगतोय ह्याच्यामध्ये प्रचंड डिस्पॅरिटी आहे. त्याच्यामुळे मी जे जगतोय ते मला दिसत नाही, आणि जसं मी जगतोय ते मला जर जगणं असह्य होत असेल तर मला असं वाटतं एक सोशल डायलिमा क्रिएट होतो. आणि मला डॉक्टर म्हणून असं वाटतं डिप्रेशनचं एक कारण जर ते असेल जे मी बघतोय ते मी जगू शकत नाही. विदर्भातला मनुष्य, यवतमाळचा मनुष्य गळफास खूप उशिरा लावतो, तो रोज खरं तर मरत असतो, गळफास लावल्यानंतर त्याची बातमी होते. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं ती जी डिस्पॅरिटी जी आहे ती डिस्पॅरिटी ही सिंहावलोकनामध्ये मला नेहमी जाणवते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा असतो, आपली राजकीय नेतृत्व जी असतात ती शेतीतनं उभारून आलेली नसतात, ती पैशाच्या बळावर निवडून आलेली असतात. म्हणजे पदवीधर मतदारसंघाला सुद्धा 2000 रुपये मत जेव्हा घेतलं जातं तेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं कसलं कर्माचं शिक्षण आणि कसले संस्कार. म्हणजे गावातला छोटा दरिद्री मनुष्य 500 रुपये मागतो तेव्हा राजा आम्ही चिंता करणार, पदवीधर मतदारसंघाला 2000 जेव्हा दिले जातात त्याचं उत्तर कोणाकडे आहे. आणि मला असं वाटतं हे लोक प्रश्न सोडवतील असं आम्हाला वाटतंय. सिंहावलोकनामध्ये ही सगळ्यात मोठी मला चूक वाटते. त्याच्यामुळे कधीतरी एकदा त्या पक्षाला सांगावं लागतं, बाबा तुझ्या पंखामध्ये ताकद आहे, तू कुठचाही झेंडा न घेता ते पंख फडफडावलेस तरी तू उंच जाऊ शकतोस. भगीरथचा रोल बेसिकली तो आहे. प्रदीप, एक शेवटचं सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. मी थांबतो एवढ्याचसाठी, नंतर ना काय केलं, कारण मी राजाला मगाशी म्हटलं आम्हाला डॉक्टर लोकांना क्रोसिनच्या फार्मॅकॉलॉजीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. क्रोसिन कोणत्या कंपनीची त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्हाला इंटरेस्ट आहे ते पॅरासिटामॉल दिल्यानंतर ताप जातो की नाही. आम्हाला खरं तर ताप कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. त्याचे आम्ही हे बघतो की ताप जातो की नाही, आपला प्रयत्न तो आहे. आणि तो ताप जात असताना मला नेहमी असं वाटतं की सरकारी यंत्रणेवर जशी लोक अवलंबून राहतात, राजकीय व्यवस्थेवर जशी लोक अवलंबून राहतात, तशी जर स्वयंसेवी संस्थेवर जर लोक अवलंबून राहत असतील तर मला असं वाटतं आम्ही तिसरी पुन्हा मोठी चूक करतो. आम्ही स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून असलेली यंत्रणा निर्माण करतो. सिंहावलोकनात मला आणखीन एक वाटतं, पोपटराव पवार आणि अण्णा हजारे ह्याच्या पलीकडे नाव येऊ शकत नाही. मीडियाने एकदा ही नवीन नावं शोधली पाहिजेत असं मला वाटतं. तेच नाणं तुम्ही किती वर्ष गाजवणार आहात. आणि हा प्रश्न जो आहे मी मोकळेपणाने एवढ्यासाठी वापरतो, तेच नाणं आम्ही किती वर्ष वापरतो. कधीतरी आम्ही कॉस्ट बेनिफिट रेशो काढणार की नाही. आणि सगळ्यात शेवटी बिझनेस मॉडेलमध्ये स्केलेबिलिटी असते. म्हणजे माझा बिझनेस मी किती वाढवला, माझ्या गावाचं नाव मी किती लोकांपर्यंत केलं. बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये स्केलेबिलिटी नसते. बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये रिप्लिका मॉडेल उभं केलं पाहिजे. आम्ही किती रिप्लिका मॉडेल उभी केली हा प्रश्न जर सागर आम्ही जर विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर खूप येत नाहीये. कारण आम्हाला डेव्हलपमेंटच्या प्रोसेसची पिकनिक स्पॉट करायचे होते, आम्हाला डेव्हलपमेंटच्या प्रोसेसचे रिप्लिका मॉडेल करायचे नव्हते. त्याच्यामुळे जो येतो तो राळेगण सिद्धी, जो येतो तो हिरे बाजार. मला असं वाटतं अख्खं महाराष्ट्र काही निकम्म आहे का? नवीन का गावं तयार झाली नाहीत, नवीन का गावं मीडियाने देशासमोर आणली नाहीत. मी त्या दिवशी ABP माझाचा कट्टा बघत होतो आणि 3 इडियट्सवर जो पिक्चर बेतलाय त्याला राजीव खांडेकर विचारत होते, तुम्ही आत्तापर्यंत एवढे अंधारात का होता. तो म्हणाले हा प्रश्न मला नका विचारू, हा प्रश्न तुम्हाला विचारा. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला तुम्ही अंधारात ठेवला तर तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम नाही आहे. मी त्या दिवशी बाबा आमटेंचा पिक्चर कोणीतरी बघितला आणि गमतीन कोणीतरी असं म्हटलं, नाना पाटेकरने काम खूप चांगलं केलं आहे. मला असं वाटतं प्रॉब्लेम तो आहे. म्हणजे आम्हाला नाना पाटेकरचं काम भावतं, आम्हाला बाबा आमट्यांचं काम भावत नाही. आणि मीडियाने कधीतरी एकदा विचार केला पाहिजे आम्हाला कुठच्या मार्गाने जायचं आहे. कारण मी आत्ता जे बोलतोय त्याचं प्रभाव क्षेत्र मर्यादित आहे. मीडियाचं प्रभाव क्षेत्र खूप मोठं आहे. मला असं वाटतं ह्याचं सिंहावलोकन झालं पाहिजे. मी एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. एक मुद्दा असा, मी एकदा गुजरातला भूकंपामध्ये गेलो होतो. मी 2 भूकंप बघितलेत. लातूरचा भूकंप बघितला
त्याच्यामध्ये दारिद्र्यातलाही भूकंप मी बघितलाय आणि श्रीमंतीतलाही भूकंप मी बघितलाय. आणि दोन भूकंप मला अजूनही जसं आठवतात. आणि मला गुजरातचा भूकंप आठवतो. एका जिरावाला नावाच्या शेतामध्ये आम्ही होतो आणि तेव्हा त्याने मला सांगितलं होतं, डॉक्टर जब तक हमारे गाय और भैंस जिंदा है, असे किती भूकंप येऊ देत, आमची पचवायची ताकद आहे. जोपर्यंत माझी गाय आणि बैल जिवंत आहे, मला असं वाटतं एकूण विकासाच्या प्रक्रियेमध्ये गावाच्या अर्थशास्त्रामध्ये शेतीपूरक उद्योगाचं जे बीज जे आहे, मग कोंबड्याचं असेल, शेळीचं असेल, बाकीचं असेल, ते आम्ही समजून न घेतल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे ग्राम विकास. तुम्ही आदर्श सांसद ग्राम विकास योजनेमध्ये जरी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांचा सगळा भर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर आहे. डॉक्टर म्हटल्यानंतर काहीतरी कठीण बोललं पाहिजे असं लोक म्हणतात आणि मला ते पटतं. त्याच्यामुळे एक शेवटचं कठीण वाक्य सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. खरं तर वर्ल्ड बँकेने एकदा आपल्या देशाचं विश्लेषण केलं होतं. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे लोक पंडित नेहरूंना एकदा भेटायला आले होते आणि ते इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचे लोक असं म्हणाले होते पंडित नेहरूंना, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय म्हणाले ते खूप लक्षपूर्वक आहे का, सगळ्याची बीजे तिथे आहेत. म्हणजे नेहरियन मॉडेल की गांधीयन मॉडेल याच्या डिबेटमध्ये आपण जाऊया नको. आणि आडनाव देवधर असल्यामुळे त्या डिबेटमध्ये मी जर पडलो तर सागर पुन्हा आणखीन प्रॉब्लेम मागे लागायचे. त्याच्यामुळे मला असं वाटतं लेट अस हॅव इट इंटेलेक्च्युअल डिस्कशन. वर्ल्ड बँकेच्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या माणसाने पंडित नेहरूंना असं म्हटलं, भारतासारख्या निसर्गाने समृद्ध देशातील लोकांना गरीब ठेवणं किती कठीण आहे त्याची मला जाणीव आहे. ते वाक्य आहे. आय रिपीट, हे भारतासारख्या निसर्गाने समृद्ध लोकांना पॉलिटिकल लोकांनी गरीब ठेवणं किती कठीण आहे. म्हणजे आम्हाला कधी ना कधीतरी माझं बायोमॅस बँकिंग कोण शिकवणार आहे की नाही, माझ्याकडे काय आहे आणि मी काय विकू शकतो. म्हणजे एका गावामध्ये वावडिंग नावाची एक वनस्पती मिळते, आमच्या कोकणामध्ये ती खूप मिळते, ज्याला विडंगारिष्ट म्हणतात, जे कृमीसाठी औषध वापरलं जातं. म्हणजे आमच्या एका गावामध्ये काल मी गेलो होतो, तिथे वावडिंगाची जवळजवळ 70,000 रुपये वावडिंगातनं त्याला मिळतात, जे वन्य झाड आहे. आमच्या एक गाव आहे आसोली नावाचं, त्या गावाची केवळ सुरंगी, ज्याला आपण म्हणतो सुरंगीचा वळेसर, ज्याचं नंतर अत्तर तयार केलं जातं, त्या सुरंगीची उलाढाल आहे 6 कोटीची एका छोट्या गावाची. म्हणजे आमचा मुंबईतला चाकरमानी सुरंगीची फुलं वेचण्यासाठी मुंबईतनं रजा घेऊन येतो. प्रदीप, याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय पाहिजे अर्थशास्त्रामध्ये. आणि तुम्ही कसल्या गजाली सांगता हो, सॉफ्टवेअर इंजिनियरचा अमुक पगार तमुक पगार. एकदा आमच्या कोंबडी पालकाकडे या, त्यालाही 4 लाख रुपये मिळत आहेत. कोणाचा सेवक नाहीये, तो युरोपचं काम करत नाही हिंजेवाडीत बसून. आपल्याला सगळ्यांना कौतुक कोणाचंही माहिती आहे, आम्हाला कौतुक आहे हिंजेवाडीचं. हे कौतुक पहिल्यांदा ती काढून टाका, कारण त्यांचं मार्केट खाली आल्यानंतर कदाचित तुम्हाला कोण घेणारही नाही. त्याचे मला असं वाटतं ट्रेडेबल बिझनेस, नॉन ट्रेडेबल बिझनेस आणि बायोमास बँकिंग, मला असं वाटतं आम्ही 2 विषयामध्ये खूप चांगलं काम केलं. पण सिंहावलोकनामध्ये लक्ष देतं, आम्ही त्या बायोमास बँकिंगचा विचार केला नाही. मला असं वाटतं सिंहावलोकनात एवढंच पुरे. औषध काय दिलंय ते मी नंतर तुम्हाला सांगतो. धन्यवाद.